विठ्ठल सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची पहाट झालेली आहे आणि आमची सेवा करण्यासाठी आपले नाव सांग रे बाबा. आर्यन. अरे आपल्याकडे पण आर्यन आहे एक. तो आला नाही. बघा कशी वळकटी भरले गाडीवर, एकदम 2 वळकट्या 3 बॅग. बापरे बाप, ते पण साहेबांच्या समोर. चला जाऊ द्या. आपली दिंडीतली लोक जमा झालेली आहेत, वारकरी मंडळी, आणि सगळी चाय पित आहेत. चाय ऋतुजा, चाय पितस? पी पी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चेस, चायचा चेस झालेला आहे. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सुप्रभात झालेली आहे सगळ्यांची. आणि आज आपला तिसरा दिवस. पहिला दिवस आळंदी ते पुणे, दुसरा दिवस सुट्टी. आज तिसऱ्या दिवसाचा आज महासंग्राम चालू होणार आहे. महासंग्राम. दिवे घाट सासवडला पोचायचं आहे. महासंग्रामासाठी तयार. काय चालू होणार आहे? काय लर 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 लर. आणि घाटातले पक्वाजवादक एकुलते एक. आणि रविदादा कुठे गेले? 2, म्हणजे 2 पक्वाजवादक आमच्याकडे घाटात आहेत. नमस्कार, सुप्रभात. चाय टाइम चालू आहे. बरं बरं, चला चला. सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात पांडू. सुप्रभात, 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 सुप्रभात. श्री विठ्ठल जाधव. श्री विठ्ठल म्हणा. श्री विठ्ठल खाऊ नका. श्री विठ्ठल म्हणा. हा, श्री विठ्ठल. हा पाटील. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल. चला चला, आपले ट्रक भरलेले आहे. ट्रक भरण्याचं काम चालू आहे. आता आपण जाऊयात पुढं आणि तुम्हाला आता थेट आम्ही थोड्या वेळानेच भेटणार. आमचे राम महाराज सुद्धा आलेले आहेत. ए दिंडी गेली. चला. चला मंडळी, आजचा संपूर्ण वृत्तांत असा आहे का आता आपण पोहोचलो आहोत पुणे स्टेशन आणि आपल्याला जायचं आहे पालखी तळावर. कदाचित ज्ञानोबरांच्या पुढं सुद्धा आपण चालू शकतो, कारण की आजचा जो दिवस असतो हा फार फार एकदम काय बोलतात त्याला, आताटाटीचा दिवस असतो. आपला नंबर जो आहे तो खूप मागं आहे आणि वास्तविक माऊली इथून आपल्यापासून बरेच लांब आहे. तर माऊलींना पकडायलाच आपल्याला कमसे कम 1.5-2 तास जावं लागतं. त्यानंतर सुद्धा आपल्या नंबरला कमसे कम 1-1.5-2 तास राहावं लागतं. म्हणजे 4 ते 5 तासाचा कालावधी आपला हा म्हणजे असंच जातो. त्याच्यामुळं कदाचित आपण निर्णय घेतो की आपण जरा पुढं चालूया. मग कदाचित आम्ही पुढं चालणार आहोत थोड्या वेळासाठी. बघूया कसं होतं आहे. चला. सुंदर. जय जय ज्ञानोबा तुकाराम. 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 जय जय ज्ञानोबा तुकाराम.
श्री विठ्ठल मंडळी, सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, आपल्या जागेवर स्थानापन्न झालेले आहेत. आजच्या आपल्या या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी आलेले आहेत. चला श्री विठ्ठल धर्मदेव. गोपाळ कृष्ण भगवान
चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आज आपण आपला तिसरा दिवस, पहिला दिवस आपण आलो आळंदी ते पुण्यात दुसऱ्या दिवसाचे मुक्कामानंतर आजचा आपला तिसरा दिवस आणि तिसरा दिवस हा आपला पुणे ते सासवडाचा प्रवास आहे. त्या प्रवासादरम्यान पहाटची आपली जी अल्पहाराची व्यवस्था आहे ती इस्कॉन टेम्पल पुणे इकडून आपला ॲड्रेस काय बाबा या मंदिराचा? बीटी कवडे रोड हडपसर. बीटी कवडे रोड हडपसर येथे हा अतिशय सुंदर माझे गोपाळकृष्ण भगवान राधाराणीजी यांचा हा अतिशय सुंदर मंदिर आहे. कधीही या, प्रसन्न वाटते इकडं आल्यावर आणि खरंच खूप आनंद आहे. गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही इथं येतो आणि इथं इस्कॉन टेम्पलकडून या समस्त भाविकांकडून आम्हाला अल्पहाराची सेवा असते. तरी फार फार धन्यवाद महाराज, खूप खूप धन्यवाद. हरिओम. दरवर्षी येतो. आणि मंडळी अशा प्रकारे आमचा माऊली पखवाज वाजत आहे. माऊलीने एवढा जरी पखवाज वाजवला रोज, ज्ञानोबा तुकाराम 1 तास जरी वाजवलं तरी आम्हाला भरपूर झालं. मध्ये त्यांनी वेगळे बोल सुद्धा वाजवले. मध्ये वेगळे बोल वाजव बघू. हा, एक सरपटी एक हा हा, कमॉन. अरे वा, टाल्या. अरे वा, बस एवढा वाजवलं तरी भरपूर झाला आम्हाला. हा, स्माईल एक नंबर आहे. स्माईल बघू, स्माईल. बाय बाळा. यार तिचं विठ्ठल शोधते ती. सन का देख संत तुम्हें सन का देख
माऊली ते सीत वा अरे पांडुरंगा, अरे काही ट्रॉफिक रे बाबा, काही ट्रॉफिक. कसं चालायचं आणि कसं भजन करायचं काय हो? चालत प्रस्थान करायचं वय. कौशी भेटतच ती बॅग औशी. चला मंडळी, विसावा संपलेला आहे. चला चला एकटे बाबा ना युद्धाला चाललंय. बाबांचं पण हा मग तो असं वाटतं तो कोंबड्याच्या वरचा लाल तुरा नसतो का तो हा. चला मंडळी, आपली ज्ञानोबराय माऊलींची सुद्धा पालखी हल्लेली आहे विसाव्यावरून. आता थेट दुपारच्या जेवणावर पालखी जाणार आहे. जाऊया. ही सगळी जी उभे आहेत ना, हे ज्ञानोबरायांच्या रथाला पाहण्यासाठी सगळे उभे आहेत. माऊलींचं दर्शन होईल त्याकरता सर्व मंडळी या कट्ट्यावर सगळे उभे आहेत. खूप लांबपर्यंत उभे आहेत. ओ माय गॉड, आपली गाडी रस्त्यात भेटलेली आहे. 7395. चला सफेद आहे ना, सफेद. एकच नंबर. विठ्ठल महाराज जय हरे. अमृत दयात पिके पुढे. चला 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 चला. चला मंडळी, नमस्कार. हा आपला दुपारचा विसावा. दिवे घाट चढायच्या अगोदर सगळी मंडळी एकदा चार्ज होत आहेत. काकी चार्जिंग झाली का? चार्जिंग चालू आहे काय मेगुरे?
चार्जिंग चालू आहे. चार्जिंग चालू आहे. चार्जरच आहे. तू इथं आली का? नाही झाली. नाही फुल करते चार्जिंग फुल कर कमी फुल झाले. कर फुल कर. तर अशा प्रकारे वैशलताई घेतली तिला बी चार्जिंग झाली का नाही? बॅटरी सकाळपासून चार्ज झाली नव्हती, आता चार्ज करायला लावली. ओके ओके सेल झालं नाही ना? हा तू बी आहेस का बाबा जे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला. जाऊया थोडं आपण फराळ करू नंतर पुढे चालूया. काय काय आहे इथं? शेंगदाण्याची चिक्की नक्की शेंगदाण्याची चिक्की ना? आणि हे केल्याची वेपर. केल्याची वेपर. ते बारकी पोरांना नाही का सांगत बारकी बरोबर शिंकतो ही शेंगदाण्याची चिक्की. गायो तुला काय पाहिजे? काही नको? ओके ठीक आहे. काय पाहिजे? बिटक्या. वा काय रिंग झाले. मस्त रिंग. हा मस्त मस्त एक नंबर वाटतंय. याला म्हणतात निसर्ग. काय केलं कसा एकदम गोल गोल आले गोल एकदम. दिवे घाट मंडळी बघा कमानी अतिशय सुंदर मनमोहक. हा एकच नंबर. वा खरंच खरंच याला म्हणतात कमानी. काय हो कसली कमानी आहे. अतिशय सुंदर एकच नंबर. कसली पाय कापला आमच्या बाया म्हणतात. मग हे माझे ज्ञानोबा माऊली इथं आता दुपारच्या भोजनाकरता थांबतील आणि समस्त वारकरी पण इथंच भोजनाकरता थांबतील. एक थोडासा विसाव होईल आणि इथून पुढं जी मज्जा आहे रे बाबा मज्जाच मज्जा. मग जो घाट चालू होईल हा काय ते डोंगर काय ते झाडे न काय ते आरा काहीतरी विसरलो. चला श्री विठ्ठल मंडळी एक क्षणभर विश्रांती. आपण एकदम दिवे घाटाच्या खाली येऊन भेटलो आहोत. सर्व मंडळी आपली सर्व दिंडी ही चुकलेली मंडळी आता आलेली आहेत. बाबा बरे आहेत ना? नाही ना नाही ना बस बस झोपा करा. तर सर्व आता आपली मंडळी आता आरामासाठी बसलेली आहेत. कारण की इथून पुढं एक मस्त जोशात आपल्याला वर चढायचं आहे. नाचत गात काय बाबा आता पकवास तुम्हीच चढवणार ना सगळी वरती. नाचत जाऊ त्याच्या गावारे केळी सुख देईल विसावा रे. मग आता झोपा मग घ्या. चला जरा आराम करतो नंतर भेटतो तुम्हाला. आता थेट एकदम आपला घाट चढताना.